आता दररोज मी ठरवते संध्याकाळचा स्वयंपाक हा 7 वाजेपर्यंत करून घ्यायचा, त्यानंतर पूजा करायची, जीवनचा थोडासा अभ्यास घ्यायचा आणि थोडा वेळ आपल्यासाठी काढायचा. पण असं अजिबात होत नाही बरं का. पण या उलट मात्र नक्की होतं. 7-7:30 नंतर मी स्वयंपाकाला लागते. नंतर इतकी धावपळ होऊन जाते की जेवणाची वाट बघतच असतात, पण माझा स्वयंपाक काय चाललेलाच असतो. आणि नंतर आमची जेवणं होतात, लगेच भांडी, म्हणजे कंटिन्यू 10-10:30 वाजेपर्यंत ना मी किचनमध्ये असते. आणि मग नंतर होते मस्त छान अशी चिडचिड. ही तर घरघर की कहाणीच असेल बरं का. नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जेव्हा आपल्या कामांना लेट झालेला असतो ना, त्या दिवशी आपली कामं अशी पटापट आवरली जातात की आपल्यामध्ये सुद्धा डबल एनर्जी आलेली असते, बरोबर ना. आज जेवणामध्ये ना भाकरी, चण्याची भाजी आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं आहे. जेवायच्या आधीच ना बघू शकता किती भांडी जमा झाली होती. आता नंतर लोड नको म्हणून ना आधीच ही भांडी घासून घेतली. त्यानंतर ना दळण करून पीठ आणले होते, तेच चाळायचं काम माझ्या इथे चालू होते. आणि कोणतेही पीठ ना दळून घरी आणले ना की मी हाताबरोबर ते चाळून ठेवते, म्हणजे नंतर आपला तेवढा टाईम वाचतो. आणि पीठ ना किचनमध्ये चाळायला घेतलेले तर बघू शकता अख्ख्या किचनभरनं हे पीठ जमा झालेले, आणि त्यात गरमी विचारूच नका, म्हणून ते आधी क्लीन करून घेतले. आणि मग मी जेवायला बसले, कारण अजून महत्त्वाचे काम माझे बाकी होते. ते म्हणजे ना उद्याच्या नाश्त्याला मला आंबोळ्या करायच्या होत्या, त्यासाठीच ना बॅटर बनवून ठेवायचं होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे असं काही नाश्ता करायचा असेल ना तर त्याची तयारी आधीच आपल्याला करून ठेवावी लागते. मग सगळी कामं आवरून ना मिक्सर लावून घेतला. आणि बघू शकता आपले पीठ पण ना आता फॉर्मेट व्हायला मी ठेवून दिलेले आहे. आणि एवढं सर्व करेपर्यंत 11 वाजले होते. चला आजच्या पुरती एवढंच. बाय बाय.